नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बंद मोर्चा, केंद्र सरकारचा धिक्कार. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांवर कारवाई करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. आदी मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात गुरुवारी बंद पाळण्यात आला. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. अनेक ठिकाणी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाचा वणवा पेटल्याचे पडसाद सांगली शहरासह जिल्ह्यात उमटले. व्यापारी संघटनेच्या आव्हानानुसार दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. भाजपात गेलेल्या मंडळींनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा. दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार हा लोकशाहीला काळिमा फासणारा आहे, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. काँग्रेससह विविध पक्षातून भाजप किंवा सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांनी या घटनेबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा, असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले, विद्यार्थ्यांवर काट्याने हल्ला करणाऱ्या व्यक्ती पोलीस होते की गुंड, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांनीही मारहाण करणाऱ्यांची ओळख संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. विकास कामासाठी पक्षांतर केल्याचे सांगणाऱ्या नेत्यांनी निधी मिळवणं वेगळं आणि अशा घटनांवर मौन बाळगणे वेगळं आहे. जनतेसमोर मत मागण्यासाठी गेल्यानंतर लोक या भूमिकेचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पाटील यांनी दिला.